वृश्चिक राशी 16 ते 22 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 16 ते 22 फेब्रुवारी 2026 चा हा आठवडा तुमच्यासाठी फार खास असणार आहे। या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळू शकते, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहेत। चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा असेल। वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा परिवर्तनाचा असणार आहे। या काळात तुमच्यातील साहस आणि पराक्रम दिसून येईल। तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील। धैर्य राखून ठेवणं गरजेचं आहे। आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहा, तसेच घरात तुमच्या सुखशांती नांदेल। ग्रहस्थिती पाहता या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहील। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला आनंद आणि सौभाग्य मिळेल। देश विदेशातील लोकांकडून तुम्हाला भरपूर प्रेम, पाठिंबा आणि सहकार्य मिळेल। या आठवड्यात तुमच्या कामाचा यशाचा दर वाढेल। नोकरदार महिलांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहील। कामाच्या ठिकाणी पद आणि पदात वाढ झाल्यामुळे केवळ ऑफिसमध्येच नव्हे तर तुमच्या कुटुंबातही तुमचा आदर वाढेल। या आठवड्यात व्यवसायात असलेल्यांसाठी वाढ आणि नफा होईल। व्यावसायिक सहली आनंदी आणि फायदेशीर ठरतील। आठवड्याच्या अखेरीस एक मोठा व्यवसाय करार तुमच्या बाजारपेठेतील प्रतिष्ठा वाढवेल। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी त्यांच्या विलासता वाढेल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला वाहन मिळू शकेल। या आठवड्यात मुलाच्या आगमनाने तुमची प्रतिष्ठा वाढेल। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। विवाहयोग्य वयाच्या तरुण तरुणींसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील। एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने दीर्घकाळापासून सुरू असलेले घरगुती वाद संपू शकतात। कुटुंबातील सदस्यांसोबतचे गैरसमज दूर होतील। या आठवड्यात तुम्ही कामात प्रगती कराल आणि तुमचा सन्मान वाढेल। पितृसत्तेच्या मदतीने तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल। आर्थिक वाढीच्या शुभसंधी उपलब्ध होतील। तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवू शकाल। या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन सुधारेल, परंतु तरीही काही अस्वस्थता राहू शकते। या आठवड्यात प्रवास पुढे ढकलणे चांगले। आठवड्याच्या अखेरीस आनंद आणि समृद्धीचे मार्ग उघडतील। तुमच्या कामाची परिस्थिती काळजीपूर्वक समजून घेतल्यास तुम्ही इतरांना योग्य दिशेने मार्गदर्शन कराल। तुमच्या आर्थिक योजनांचा आढावा घेणे फायदेशीर ठरेल। तुमच्या अभ्यासात तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याने गोंधळ दूर होतील। कुटुंबातील एखादा सदस्य त्यांचे विचार सांगेल, ज्यामुळे विश्वास वाढेल। तुमच्या प्रेमजीवनात संयुक्त प्रयत्नांमुळे तुमचे नाते मजबूत होईल। घराच्या नूतनीकरणाला वेळ लागू शकतो, म्हणून धीर धरा। बराच काळ रखडलेली भेट तुमचे नाते अधिक घट्ट करेल। तुमचे आरोग्य आणि मानसिक संतुलन चांगले राहील। या आठवड्यात तुमचे मन काहीसे स्थिर असेल आणि तुम्हाला आतून शांतता आणि धैर्याची भावना जाणवेल। तुमच्या स्पष्ट विचारांवर विश्वास ठेवा। बोलताना शांत राहा आणि दीर्घकालीन ध्येयांसाठी छोटी पावले उचला। कामात आणि नातेसंबंधांमध्ये संधी येतील। तुम्हाला फक्त काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे। विचारपूर्वक बोला आणि लहान समस्या शांतपणे सोडवा। दैनंदिन दिनचर्या ठेवा आणि अनावश्यक संघर्ष टाळा। हळू आणि शहाणपणाचे निर्णय भविष्यात स्थिरता, आत्मविश्वास आणि सकारात्मक परिणाम आणतील। या आठवड्यात जर तुम्ही एकमेकांशी साधेपणाने वागलात आणि तुमच्या मनातील भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्या तर तुमच्या नात्यात प्रेम वाढेल। विचारशील राहणे, एकत्र काम करणे किंवा दुसऱ्या व्यक्तीचे लक्षपूर्वक ऐकणे यासारखे छोटे छोटे हावभाव तुमचे नाते मजबूत करतील। जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही वर्गात, कोर्समध्ये किंवा शांत ठिकाणी एखाद्या व्यक्तीला भेटू शकता। हलक्या फुलक्या गप्पा आणि समान विचारसरणीने सुरुवात करा। अनावश्यक दबाव निर्माण करू नका आणि कोणाचीही परीक्षा घेऊ नका। तुमचे वचन पाळा आणि धीर धरा। शांत संध्याकाळी तुमच्या मनातील भावना मोकळेपणाने शेअर करणे आणि हलके विनोद करणे तुमच्या नात्यात उबदारपणा आणि विश्वास वाढवू शकतो। या आठवड्यात कामावर लक्ष केंद्रित करणे आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक असेल। एका वेळी एकाच कामावर काम करा। यादी ठेवा आणि जास्त जबाबदारीने घेणे टाळा। बैठकांमध्ये स्पष्ट राहा आणि महत्त्वाच्या गोष्टींवर टिकून राहा आणि गरज पडल्यास तुमच्या टीमला पाठिंबा द्या। वेळेवर केलेल्या सूचनेमुळे लहान नेतृत्वाची भूमिका मिळू शकते। लहान अभ्यासक्रम, प्रशिक्षण किंवा नवीन कौशल्य शिकण्यावर लक्ष केंद्रित करा। जर तुम्ही शांतपणे, सातत्यपूर्ण पद्धतीने कठोर परिश्रम केले तर ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा सुधारेल आणि कामावर तुम्हाला हळूहळू चांगली प्रगती दिसून येईल। या आठवड्यात पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। तुमची बिल तपासाने अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा। लहान बचतीचे लक्ष्य निश्चित करा आणि ते पाळा। पूर्ण माहितीशिवाय धोकादायक ऑफर किंवा घाईघाईने कर्ज घेणे टाळा। मोठी वस्तू खरेदी करण्यापूर्वी तुमच्या खरेदीची तुलना करा
आणि विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. आपत्कालीन परिस्थितीसाठी थोडी रक्कम बाजूला ठेवणे फायदेशीर ठरेल. हळूहळू आणि हुशारीने बचत केल्याने येत्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आर्थिक बचतीत अधिक शांतता मिळेल. हळूहळू बचत सुरू करा. या आठवड्यात शांत दिनचर्या तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. पुरेशी झोप घ्या आणि दररोज चालणे किंवा स्ट्रेचिंग सारखे हलके व्यायाम करा. दररोज काही मिनिटे श्वास घेण्याचे व्यायाम केल्याने ताण कमी होईल. तुमच्या आहारात अधिक भाज्या आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करा आणि वेळेवर खा. जास्त जेवणे आणि मोबाईल फोनचा दीर्घकाळ वापर टाळा. जर तुम्हाला ताण येत असेल तर 5 ते 10 मिनिटे श्वास घेण्याचे व्यायाम किंवा हलके योगासने करा. दररोज लहान निरोगी पावले उचलण्याने तुमची ऊर्जा वाढेल, तुमचे मन स्वच्छ राहील आणि तुमचा मूड आठवडाभर सकारात्मक राहील. तसेच वृश्चिक राशी, या आठवड्यात तुमच्या मित्रांकडून जास्त अपेक्षा करू नका, नाही तर नंतर तुम्हाला निराशा येऊ शकते. आठवड्याच्या मध्यात तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. एकंदरीतच पाहता वृश्चिक राशी, या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. काम आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. प्रवास फायदेशीर ठरू शकतो. या आठवड्यात तुमचा भाग्यवान क्रमांक 9 असेल. भाग्यवान रंग तपकिरी असेल आणि या आठवड्याचा उपाय म्हणजे हनुमान चालिसाचे पठण करा. एकंदरीतच हा आठवडा वृश्चिक राशीसाठी उत्तम असेल.